आंदोलन करायची हौस शेतकऱ्यांना नाही। आम्ही काय आंदोलनजीवी नाही। आम्ही आमच्या हक्काच्या घामाच्या दामासाठी रस्त्यावरती आलोय आणि रस्त्यावर देखील पहिल्यांदा आलो नाही। याच्यापूर्वी आम्ही जे काय कागदपत्री सोपस्कार असतात ते पूर्ण केलेले आहेत। प्रशासन जे आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट हे ऊस दराच्या बाबतीमध्ये यांची शुगर केन ॲक्टनुसार मध्यस्थीची भूमिका असली पाहिजे। एक महिना झालं जिल्हाभरातील ऊस दर कारखाने जाहीर करत नाहीत आणि आम्ही वेळोवेळी बैठका घेतोय। बैठका निष्फळ ठरत आहेत। बैठकाला जबाबदार अधिकारी येत नाहीत, प्रशासनाची लोक येत नाहीत आणि त्यामुळे शेतकरी आता संतप्त झालेले आहेत। तरी शेतकऱ्यांनी बेकायदेशीर कोणताही मार्ग पत्करलेला नाही। आता तरी रस्ता अडवलाय, परंतु हा रस्ता रोको साधा सुद्धा नाही। हा रस्ता रोको बेमुदत असणार आहे। आमची मागणी आहे की पहिली उचल 3000 आणि अंतिम भाव 4000 रुपये तुम्ही हातामध्ये द्या, त्याच्याशिवाय आम्ही उठत नाही। शेतकऱ्याचा प्रचंड उद्रेक झाला या ठिकाणी, आपण बघतो या ठिकाणी त्यांच्या भावना प्रशासन का समजून घेतल्या? कसं आहे, ज्याचा माय आणि बाप शेतकरी असतो ना त्याला ह्या भावना समजता येतील, परंतु ज्याला लाचखोरी करायची सवय, ज्याला शेतकऱ्यांच्या पैशावरती डाव मारायची सवय लागलेली आहे, त्या पैशातून हे मदमस्त झालेले आहेत। यांना शेतकऱ्यांच्या जाणीवा समजणार नाही। जोपर्यंत यांच्या पार्श्वभागावरती शेतकरी ऊसाचं दांडुका मारणार नाहीत त्याच्याशिवाय ते वटणीवर येणार नाहीत, याची आम्हाला आता पक्की खात्री झालेली आहे। जे आमदार आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये काही लोक सोडून प्रत्येकाने कारखान्याच्या जोरे मतदार मागतात आणि लोक येतात। शेतकऱ्याची भूमिका त्यांच्यासाठी काय बनवतात? दुर्दैवानं तुम्ही जे आता मांडलं ते खरं आहे। कारखाने हे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचं साधन म्हणून जे पुढे आले होते, दुर्दैवानं ते आर्थिक उन्नतीचं साधन म्हणून राहिलेले नाहीत, ते राजकीय अड्डा झालेले आहेत। कारखान्यामधून शेतकऱ्यांचं हित दुर्लक्षित करायचं, त्याच्यामधून पैसे कमवायचे, तेच पैसे जनतेमध्ये वाटायचे आणि त्याच पैशातून निवडणुका जिंकायच्या आणि त्याच पैशातून पुन्हा कारखान्याचं संचालक मंडळ निवडून आणायचं। आणि त्यामुळे ही मोनोपोलिस्टिक बिहेवियर आहे, ही मक्तेदारी आहे आणि ही आधुनिक भारतातली खरीखुरी भांडवलशाही आहे। खरं आहे तेही, ते चक्र आहे आणि हे चक्र शेतकऱ्यांची पोरं आता तोडल्याशिवाय राहणार नाही। हे बघा, काल एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये एक कारखान्याचे MD म्हणत होते की दादांच्या नेतृत्वामध्ये हा कारखाना खूप चांगला चालतो। प्रकाश दादा, ते चेअरमन नसताना तुम्ही त्यांचं नाव घेतलं, हे तर खरं आहे की मग प्रकाश दादा इथं निर्णयक्षम आहे। मग तुम्ही प्रकाश दादांकडून आम्हाला भाव मिळवून द्या, आमचं काही म्हणणं नाही, आम्ही त्यांचा सत्कार करू। खरं तर आपलं अभिनंदन करावं ही मोठी गोष्ट आहे। NDM महाराष्ट्र न्यूज फोन करतंय, कुणीतरी पत्रकारिता क्षेत्रातल्या आमदाराला प्रतिक्रिया विचारतंय, ही आधुनिक भारतातली दुर्मिळ गोष्ट आहे, स्वातंत्र्यातली दुर्मिळ गोष्ट आहे। त्यांनी फोन उचलला नाही, त्यावरून तुम्हाला त्यांची काय जाणीवा आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत हे समजतं। थँक्यू। सर्वसामान्य माणसाला आम्ही पण आहोत, सर्वसामान्य माणसं पण आहोत। सगळ्यांचं बघायचं आहे, आम्हाला अटक करा ना, आम्हाला अटक करायचं काम काय आहे? प्रशासनाचं काम कायदा आणि सुव्यवस्था राखायचं काम आहे। प्रशासनाने आम्ही काय म्हणालो, आम्ही
प्रशासनाचं काम प्रशासन करत आहे. सगळ्यांच्या भेटी घालून देत आहे. कलेक्टर साहेबांपासून साखर आयुक्तांची टीमला ऍक्टिव्हेट केले. तुम्हाला इथं आता तुमच्या एवढ्या गाड्या लागल्या, आम्ही कोणती गाडी साईडला तरी गेली का? एक मिनिट बोलून नाही का लोकांना आमच्याविषयी गैरसमज नाही पसरवायचा. आम्ही 2 तास झाला आम्ही पण उभेच आहोत ना, असं नाही. बोललं तर